आपण गेलो होतो आज मडीला ऊन येता येता बघा आपल्यासोबत काय असं होईल, आपल्या पुढंच एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता. तर हे तुम्हाला सांगतो पुढं, हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. तर नमस्कार ना पब्लिक, मी तुमचा लाडका अनिकेत आहे. काय ध्यानात आहे का नाही तुमच्या? बरं झालं, आजची आपल्या ब्लॉगची सुरुवात होती बघा 5 वाजल्यापासून. चला आपण निघालो होतो नवीन वर्षाचं मडीला निघालो होतो. तर आपल्याला आला होता कानोबाचा बोलावा. तर त्याच्यामुळे म्हणलं चला आता मारा गाडीला किक, गाडीवर पाणी मारून निघालो आम्ही पुढं निघालो. तर मग आपल्याजवळ होता मागून येणार होत 2 जण, पण ते काय आले नाही. त्याच्यामुळे आपण निघालो पुढं आपण डायरेक्ट पैठण बशी आलो, पावन गणपती दर्शन घेतलं, निघालो पुढं निघालो. तर बघा मग पुढं डायरेक्ट शेवगावच्या जवळ आलो. पण शेवगावकडे लयच रस्ता मोक्कर खराब होता भाऊ, त्याच्यामुळे आम्हाला काही फोन तर आणता नाही आला मला वर, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आलं. पण त्याच्यानंतर पुढं शेवगावच्या पुढं आलो आम्ही, 30 गावजवळ होतं. वातावरण म्हणजे इतकं भयान झालं होतं. मला आज नवीन वर्ष आपण देवाच्या दर्शनाला चाललो आहे. देव बी काय आपल्यालाच स्वागत करतो काय कोण म्हणलं, मस्त आपल्याला काय म्हणतात त्याला, आपण जसं आशीर्वादाच्या रूपाने आपल्यावर पाणी पाडतो काय कोण म्हणलं, अशा आशेनं निघालो आम्ही पुढं निघालो. तर बघा मग आलो थोडं जवळ आलो. मग आलो डायरेक्ट आपण आलतो कोणत्या मार्गी, आपण 30 गाव मार्गी नाही आता आपण डायरेक्ट पाथर्डीमधून शिरलो. तर आपल्याला पाथर्डीमधून जास्त काय रस्ता माहीत नव्हता. मी 4 नाही 7 वर्ष आधी आलो होतो. तर मग तिथून आलो डायरेक्ट मग कान्होबाच्या मंदिराजवळ आलो. बघा मंदिर बघा लांबून कसं दिसतंय बाबाचं दरबारात आलो. मग पुढं दम्मानी राहत नव्हतं, पण मग आता कसं मस्त आलो बाबा दरबारात आलो. बघा बाबा दरबार कसं गजमज करते. मग वर आलो बाबाच्या दर्शनासाठी. मग आपण काय केलं, मुख दर्शनच घेतलं, कारण की गर्दी इतकी होती नवीन वर्षाची, आम्हाला कमी जास्त रात्र गेली असती देवाच्या दर्शनाला. पण मग म्हणलं आता बाबा आता इथून दर्शन द्या म्हणलं तुम्ही. मग दर्शन वगैरे घेतलं. बघा किती धिंगाणा चालू होता कान्होबाच्या मंदिरात, काय जल्लोष, लयच मोक्कार विषय खोट. हे काठी बघा, हे काठीचं मान तर लयच मस्त असतं बघा. मग त्याच्यानंतर इकडं आलो आपलं थोडं ते हत्तीवरचे फोटो वगैरे काढले, एक शॉट घेतला. मग त्याच्यानंतर बघा इथून दर्शन घेतलं. तर आम्हाला जायचं वरच्या पण वरच्या गडावर इतकी मोक्कार गर्दी होती, डायरेक्ट खालूनच लाईन होती, वर जायला शॉर्टच नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही इथूनच हात जोडले आणि निघालो मग परतीला घराच्या परतीला वगैरे निघालो होतो. बघा मग येताना पाऊस बी झाला होता, पाऊस लागला आपल्याला. तर मग थोडं थांबलो होतो आपण तर भिजलो नाही. पण मग येता भाऊ आपल्याला मोक्कर ॲक्सिडेंट झाला भाऊ गाडीचा. काय स्कॉर्पिओ पुढे डॅमेज झाली भाऊ, खतरनाक. त्याच्यानंतर स्कॉर्पिओला बघितलं आणि चला निघालो आपण पुढं आलो जवळ घराच्या. मग आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. रामकृष्ण हरी. हे रेकॉर्डिंग झालेली आहे. किती मिनिटाची रेकॉर्डिंग झाली पाहिजे आता?